हे रव्यासारखं वाटतंय उपमा उपमा उपमा. हे गाईज वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. मी लास्ट 2 व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स केल्याबद्दल आम्ही परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि नेहमीप्रमाणे मैत्रिणीजी आपल्या सोबत आहे. आज आपण काय करणार आहे मैत्रिणीजी? आषाढी एकादशी आहे ना, मग आषाढी एकादशीला सगळ्यांनाच उपास असतात. मग त्यावेळेस आपण कसं उपासाचे थालीपीठ, वडे, मग खिचडी, भगर, आमटी हे सगळं करतो. पण नेहमीचे पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून आपण उपासाचे कटलेट करणार आहोत आज. ओके. पदार्थ काहीतरी नवरात्रामध्ये रोज लागतात ना वेगवेगळे पदार्थ करायला, म्हणून मग नवीन नवीन ट्राय करायचं काहीतरी, म्हणून ते जुलैमध्ये आपण आषाढी एकादशी बहुतेक जुलैमध्ये येते, तेव्हा पावसाळ्याचं हे असतं, त्यामुळे साबुदाणे हे होतात ना, वातड होतात, म्हणजे क्रंची नसतात, कुरकुरीत क्रंची. एकदम बरोबर शब्द वापरले तुम्ही. हे बघा, हे जे साबुदाणे आहेत आपले, आणि आम्ही हे साबुदाणे असेच घेतलेत ना. हो, मग आता थोडे ते फ्राय करून घ्यायचे, थोडे गरम करायचे, म्हणजे ते कडक होतील जरा, म्हणजे असं मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करायचे नंतर ते, त्यामुळे थोडस आपण गरम करून घेतोय. तो कुरकुरीत करायचे, क्रंची. तुमच्या भाषेत क्रंची. बरोबर. मध्ये आपण तेल बिल काहीच टाकलं नाही ना, कोरडे करायचे, कोरडेच आपण करतो. हे बघा, हे साबुदाणे आपले आता गरम करून झाले थोडे, असे म्हणजे पूर्ण जास्त गरम करायचे, थोडेसेच आपले गरम करायचे. झालं की मग मिक्सरला आम्ही ग्राइंड करणार. सांग की साबुदाणा हा उपासासाठी नसतो ना खरं, म्हणजे असं बघायला गेलं तर असं म्हणतात, पण मग आपण उपासाला सगळेजण साबुदाण्याची खिचडीच खातात ना. हा, कारण की मोस्टली साबुदाणा नाही, म्हणजे करत खात नाही कोणी कोणी. कोणी जैन ते असतात ना, ते लोक मोस्टली नाही खात ना साबुदाणा. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये साबुदाण्याची खिचडी सर्वांची आवडती असते, एकदम खूप मनापासून आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साबुदाण्याची खिचडी आवडते. आणि राहिले आमच्या घराची एक गोष्ट आम्हाला तुम्हाला शेअर करायची आहे, की आमच्या घरी साबुदाण्याची खिचडी इज लाईक की बाबा मॅन्डेटरी, म्हणजे ते कंपल्सरी ती बनणारच प्रत्येक उपासाला. आणि त्याच्यामध्ये बनणार तर ते ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक म्हणजे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळे आवर्जून ती खातात, आणि सगळ्यांची फेवरेट म्हणजे साबुदाण्याची खिचडी. आणि आपल्या घरची खिचडी सर्वांनाच खूप आवडते, पाहुण्यांना पण आवडते, की तुमच्यासारखी खिचडी होत नाही. खूप एखाद्या वेळेस आपण ती खिचडीची पण रेसिपी टाकू. बरं, कारण सगळ्यांना आवडते की तुमची खिचडी खूप छान होते, मला खूप आवडते तुमची खिचडी. म्हणजे आम्ही असं काही फॅन्सी त्याच्यामध्ये काही टाकत नाही, नॉर्मल केली तरी पण छान होती, पण तिची चव येते ना, आणि करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. आता कोणी कोणी ना, आपल्या घरात पण सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे, म्हणजे तुझ्या हातची वेगळी होते, मोठ्या मम्मीची हातची वेगळी, तुझ्या माझ्या हातची वेगळी, मम्मीच्या काकूच्या हातची, सगळ्यांच्या हातची वेगळी चव. खरंच आहे. पण ना, म्हणजे आमची जे असत, म्हणजे एक वेळ आम्ही भले आमच्या वेगळ्या वेगळ्या होतात ह्या रेसिपी, म्हणजे टेस्ट वाईज वेगळ्या वेगळ्या लागतात, पण सगळ्यांचं असं ते समजतं की हा ह्यांच्या घरचीच ही बनलेली खिचडी. आता मी एक पण नोटीस केलंय की खिचडीमध्ये ना कोणी कोणी शेंगदाण्याचा कूट टाकत नाही, जो आपण टाकतो. शेंगदाणे कुठाशिवाय खिचडी कशी काय नाही टाकतात कोणी कोणी, फक्त ते त्याच्यामध्ये काय हिरवी मिरची टाकतात, जिरे टाकतात, साबुदाणे, आणि मग तशीच थोडस मीठ. हा, तशीच खातात, म्हणजे अशी हे बघ पांढरी खातात, म्हणजे मी टाकून करतो, बटाटे पण टाकतात. कुठाशिवाय होतच नाही, आपण तर कूट आम्ही तर कूट टाकतो, म्हणजे त्यामुळे. आणि कूट पण ना गाईज, मी तुम्हाला एक सांगते, ही कूट आता मम्मीनी मला सांगितलं, जेव्हा मम्मीनी मला ही गोष्ट म्हणजे शिकवली होती खिचडी बनायचं, तर कूट हा मेन इन्ग्रेडियंट आहे, तर तो त्याच्यामुळे ती खिचडीची चव बदलते. आणि तो कूट पण कसा बारीक करायचा, किती फिरवायचा, किती तो तसा, म्हणजे शेंगदाणे पण असे भाजण्यापासून ऍक्च्युली खरंच आहे, म्हणजे कशी किती भाजतोय, त्याच्यानंतर तो ग्राइंड किती करतोय, ती सगळी प्रोसिजर महत्वाची, मग त्या खिचडीला तशी चव येते. गुलाबी भाजले की छान होते. अजून शेंगदाणे खूप काळे नाही भाजायचे किंवा खूप कच्चे पण नाही, ते मीडियम ह्याच्यामध्ये करायचं, असा विषय. मीडियम ह्याच्यावरच भाजायचे, आणि फास्ट गॅसवर पण नाही भाजायचे, मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे ते, पण एकदम हे भाजायचे, ब्राऊन व्हायला पाहिजे ते.
त्याने सांची So guys, आम्ही आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करतोय ग्राइंड. हे बघा, मला ना खूप जण हे पण म्हणलेले की तुम्ही ज्या रेसिपी बनवतायत तर त्या दिसत म्हणजे तुम्ही दाखवत नाहीये, तुम्ही फक्त तुम्ही दोघेच बोलतायत असं. सो आम्ही ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवली होती तरी पण ते हो दाखवलं, पण मला एकाने कमेंट केली आहे की तुम्ही नीट दाखवलं नाही आणि तुम्ही दाखवत नाही आम्हाला रेसिपी, मग काय उपयोग आहे ह्या व्हिडिओचा बाबा. पण ठीक आहे, आम्ही आता करतोय हे थोडस. नाही झालंय तसं कोमट, तसं चालतं तेवढं. चालेल ना? साईज थोडस गरम असेल तर चालेल. म्हणजे कोमट आहे, गरम नाही. हा म्हणजे नाही आवाज बस बस दोनदाच फिरवलंय मी. त्यामध्ये आता मैत्रिणी म्हणते की त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी भगर पण ऍड करतोय. हे बघा, मी 1 मिनिट त्यांना दाखव. बघा इथे दिसतात हे. आता तुम्ही म्हणताल की हे थोडेसे राहिलेत, पण मग ते तिचं म्हणणं आहे की भगर आम्ही घेतली आणि भगरीचं पीठ नाही घ्यायचंय, भगर घ्यायची. भगर घ्यायची आहे. जे माझं चुकलं होतं जेव्हा आम्ही हे काढत होतो सगळे इन्ग्रेडियंट्स, तर मला पहिले काय वाटलं की भगर लागणार आहे, ती म्हटली फक्त. तर मला वाटलं भगरीचं पीठ, भगरीचं पीठ नाही, हे अख्खी भगर, अशी अख्खी भगर घ्यायची आणि ती थोडीशी अशी आपल्याला एक फिरून घ्यायची रवळ अशी. काय करायची, थोडी एक मिक्सर भांडून घ्यायचं. रवा कसा असतो आपली तशी करून घ्यायचं, बारीक जास्त बारीक नाही. पीठ कसं एकदम बारीक असतं ना, हे आपल्याला रवळ हवंय म्हणून मग भगर घ्यायची. आम्ही साबुदाणे काढले नाहीये, पूर्ण टाकू ना. 1 वाटी घेतलं म्हणजे आपल्याला त्या पाणी पण त्या प्रमाण टाकता येईल ना. आणि ही 1 वाटी पूर्ण मोठी 1 वाटी घेतली आम्ही, छोटी नाहीये. हे बघा झालंय का? झालंय. हे बघ, तुला ते तसं हवं तर तसं आहे का? झालंय म्हणतात हे बघा, म्हणजे रव्यासारखं कसं ते लागतंय हाताला, तसं पूर्ण नाही करायचं, हे लक्षात ठेवा. भगर घ्यायची, कारण भाजून घेतली की ती असं जास्त चिकटपणा कमी होतो ना त्याचा. भाजून पण चांगली लागते पण चिकटपणा कमी होतो. कच्ची भगरनी चिकटपणा येतो, ते बळायला आपल्याला पीठ करायचंय ना, बाइंडिंग साठी म्हणते. ओके, आम्ही आता मिरच्या चिरून घेतोय. आणि तू काय म्हणत होती मैत्रिणींची आता? अशी आपण चटणी पण टाकली तर चालते, कारण चटणी सगळीकडे मिक्स होते ना. मिरच्या काय काय मग कोणाला दाताखाली वगैरे येतात, लहान मुलांना वगैरे. पण आता हे आपण चटणी मिरच्या टाकूनच करतोय. ओके, सो गाईज आता ती जे म्हटली की चटणी म्हणजे कोणती, हिरवी मिरच्या बारीक केलेल्या, त्याला हिरवी चटणी असं आम्ही म्हणतो. म्हणजे आता चटणी कोणाकोणाला वेगळी पण वाटत होती, त्याच्यामध्ये ते पुदिना आहे ते, तसं नाही, ती चटणी नाही म्हणते आम्ही. तुला शिकवते मी केलेले, म्हटलं आता तू टाक. ओके, सो गाईज आम्ही आता तेल टाकतोय कढईमध्ये. तेल किती घ्यायचंय? असं फोडणीला पण नॉर्मल अजून थोडस टाक, 2 चमचे. जिरे टाकायचे. जिरे गरम थोडस होऊ द्यायचं, पण आम्हाला खूप घाई असते म्हणून मी टाकते. बारीक केल्यावर पण काय वेळेस म्हणजे जिरे आणि चटणी सगळीकडे पसरली जाते. काय वेळेस जिरे पण मग दाताखाली येतात ना ते खाताना. तळलं की मग कडक लागतात ना ते. बापरे, गरम झालं ना पटकन. उडायला लागले ते. हॅलो ना, पाणी टाकते. हो, मग आता ते शिजून घ्यायचं ना. आता आपण 1 वाटी घेतलं ना ते भगर, मग 1.25 वाटी पाणी घ्यायचं त्याला. 1 वाटी भगरला 1.25 वाटी पाणी. ह्यात मीठ आम्ही उपासाचं मीठ घेतोय. छोटा आहे, प्रत्येकाने आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. बस एवढं. हो. करायचा. हो, गॅसची फ्लेम मंद करायची एकदम. ओके, हे रव्यासारखं वाटतंय. उपमा 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 रव्याचा उपमा केल्यासारखं वाटतंय. मग हा भगरीचा उपमा झाला. उपमा पण होऊ शकतो असा, नवीन रेसिपी. की बटाटे 2 मी 3 घेतलेले ऍक्च्युली. 3 तुमच्या हिशोबाने, तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये बनवायचे. सो मी हे एवढे बटाटे घेतलेत आणि ते आम्ही खिसून घेणार आहेत. ते असंच पाहिजे. पाणी घालवायचं आणि पूर्ण मिक्स करायचं ना ते.
वाफ पण आली आता त्याला छान. थंड होऊन द्यायचंय तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊ. मग थोडासा कोमट होईपर्यंत बटाटे किसले की मग ते आपल्याला त्यात मिक्स करायचे. अच्छा, बटाटे पण त्याच्यात टाकायचे. बरं. पण ते थोडं कोमट झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर जरा. ओके. चुनच का टाकायचे बटाटे? मग ते गाठी होतात ना, असं आपण म्हणजे नाही अशा आपण हाताने पण स्मॅश करतो, पण काही वेळेस मग ते गाठी राहतात ना त्यात. असे काही काही जाड राहतात, काही बारीक राहतात. किसले म्हणजे सगळे सारखे होतात ना. हे बटाटे खिसून झालेत. हा बघा होतं त्याच्यामध्ये आम्ही हे डिरेक्टली टाकतोय असे. ते कोमट झाले आता हे. त्याला पुसून नाही गेले. थोडं पण वाया घालू नका. हाताला लागलं असेल तर ते ह्याला असं करा आणि मग टाका. सो गाईज आम्ही आता डिरेक्टली या कढईमध्येच मळतोय. थोडीस गरम आहे कढई, पण ठीक आहे, चटका लागतोय. आणि थोडा प्रिकॉशन्स हे पण घ्या की तुमचा हात समजा तुम्हाला असं नसल करायचं आमच्यासारखे हे असे उद्योग, तर मग ग्लव्स घालून करा. बिकॉज का मिरची आहे आणि ती गरम आहे आणि हे पण गरम आहे. गरम नाही, आता थंड झाले ते. अरे नाही, एवढे गरम गरम नाही करायचं. हा, मिरचीमुळे तिखट हात आग होते, कोणाला चालत नाही. टाकतोय शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा. आता शेंगदाण्याचा कूट जो आहे ना, हा आम्ही जो आता टाकला इथे, सो तो पण आम्ही फक्त बारीक केला. त्याच्यामध्ये कूट म्हणजे असं काही वेगळं नाही टाकलं. त्याला तेल लावायचं. तेल लावतो एवढं? अगं सगळीकडे म्हणजे ते हे होईल ना, थापून आपल्याला निघायला पाहिजे ना ते. बरं, मी आता थापायला घेतोय. असं असं थापायचं. असं पसरून घ्यायचं म्हणजे. अच्छा, वाटीच्या मागच्या भांडे हे म्हणजे प्लेन होतं ना, करू शकतात तुम्ही. बघा किती मस्त फुगलेत ते. हे सँडविच सारखे वाटतात. सँडविच म्हणून तर कटलेट किंवा कटलेट सँडविच, उपासाचे सँडविच म्हणून ते असे आता काप करून घ्यायचे. आपण चटणी बनवायच्या प्रोसेसला लागलो. खोबरं जे आम्ही आता मैत्रिणी चिरलं, ह्या काही मिरच्या, कोथिंबीर धुवून घ्यायची, याचा कूट. ओके, डाळ, शेंगदाण्याचा कूट टाकलाय. मी आता टाकतोय मीठ एकदम चवीनुसार तुमच्या. एवढं बस टाक ना थोडं. 2 चमचे साखर एवढे. म्हणजे कोणाला जास्त गोड आवडत असेल तर मग 2 टाकायची, नाही तर मग एक टाकायची. नाही टाकली तरी चालते. नाही टाकली तरी चालते. दही साई टाकली की मग काय वेळेस जास्त नाही फिरवायचं मिक्सरला. ओके, मग त्याला लोणी येतं ना असं. अच्छा, काही आमच्या बघा ही चटणी इथे मी काढली आहे एका भांड्यात. सो आता मी त्याला इकडे फोडणी बनवतीये. तर तेल टाकले मी छोट्याशा आपल्या ह्याच्यात. टाकू ना जिरे? मिरची टाकतोय आम्ही. ही उपासाला चालते का नाही माहित नाही. चालते ना? मिरच्या चालतात, ठीक आहे. वरून फोडणी टाकायची. त्याला जिवंत फोडणी पण म्हणतात. ओके, पहिले जुने लोक म्हणायचे जिवंत फोडणी. आमचे हे कटलेट आणि चटणी हे बघा बनवून झालंय. देवाला नैवेद्य दाखव. हा, मी खाणार होते. मी खरंच खाणार होते. विसरून गेले की देवाला नैवेद्य दाखव. सो गाईज मी देवाला नैवेद्य दाखवला आहे. लास्ट टाइम वाटतं की मी देवाला नैवेद्य नाही दाखवला. व्हिडिओ नाही घेतला, पण मी सांगतोय आम्ही दाखवतो. आता मी ट्राय करून बघते. मैत्रिणीची घे. नाही, घे ना तू, घे आधी बघ कशी झाली. मी माणूस सांगते. मग आता तुम्ही मुलांनी खायचं असतं. मुलं म्हणजे देव असतात ना. खरंच भारी झालंय. हो का? आणि ते बघा पण शिजलंय व्यवस्थित. ही तयारी करून ठेवायची आणि नंतर गरम गरम तळून दिले तरी चालतात. हे फ्रीज करू शकतो ना आपण फ्रीजर मध्ये करून ठेवून. हे घे ना. आणि चटणी पण मस्त झाली एकदम. खरंच मला जाम आवडली. खरंच भारी झाले ना.
मागच्या व्हिडिओ मध्ये तिने खाल्लं नव्हतं पण आता खातीये. आता देवाला नैवेद्य दाखवून झाला ना. तो गाईज तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आम्ही असेच तुम्हाला समजा उपासाच्या रेसिपी काय हव्या असतील किंवा अजून वेगळ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील खिचडीची करायची आपल्याला एकदा. बरं ठीक आहे. त्यासाठी पण तुम्हाला समजा बघायची असेल ती आमच्या खिचडीची रेसिपी तर आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा ती याची आहे तुमची असं. सो ठीक आहे आम्ही हा व्हिडिओ इथं सेंड करतो. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, टू स्माइल अँड फील द वाइब्स. फालतू मिनिटात